काय करायचं पहिल्यांदा? आता आपण आधी पारीसाठी हा मैदा भिजवून घेऊया. बरं, बाउल लागेल. हा घ्या. तोपर्यंत थोडंसं आधी मी तूप पातळ करून घालायचे. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी चवीपुरती पिठी साखर ह्याच्यात सुद्धा घालायची. बरं. आणि ती ह्याच्यात व्यवस्थित मिसळून घ्यायची. आता हे पातळ तूप ह्याच्यात घाल. सावकाश गरम. बस. आता मला पाणी. हो, लागलं तर आपण परत घालूच. जेवढं हे छान घट्ट होईल ना तेवढं खुसखुशीत होईल. बरोबर. हे आता मळून झाले छान. बर. आता हे मळून घेतलेलं आपण जरा बाजूला ठेवूयात. काय करायचं आता? आता सारण. बर, ठीक आहे. काय लागणार सारणासाठी? आता हे या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. बर. काजूचे काप, चारोळी, ह्याच्यात 4-5 कचोऱ्या होतील ना? हो हो. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला 2-2. अभिज्ञाला 2, तुम्हाला 2, मला 2. डेसिकेटेड कोकोनट. वा. ह्याच्यात पण थोडीशी चमचाभर पिठी साखर घालायची. चमचा दीड. जे आपण त्या मळून घेतलेल्या ह्याच्यात सुद्धा घातलेली. ठीक आहे. तुझा आवडता गुलकंद. येस. आता इकडे तू गरम करत ठेवलेस ना तेल गरम करत ठेवलंय. बर. सारणासारखं होतं का? हा. आता ते पीठ दे. बर. हे पारी करताय का तुम्ही? पारी करते मी. बर. एवढं हो. बघितलंस का सून कशी मदत करते ते? बघितलंस का? प्रश्नच नाही. वा. ही अशी थोडी हाताने चपटी करून घ्यायची. बरं, बघू बरं जरा मला. ही आपली एक गुलकंद कचोरी तयार झालेली आहे, पण ती संपूर्णतः तयार होईल जेव्हा ती डीप फ्राय करणार ना आपण. घ्या मग करून. वा. गुलकंद कचोरी आम्ही तळून घेतो. तळून घेतल्यानंतर मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊयात. गुलकंद कचोरी तळून तयार झालेली आहे आणि आता आम्ही ती खाणार आहोत. लगेच खायची का? नाही नाही, व्यवस्थित त्याचं डेकोरेशन करूया आता आपण. बर. हे काय करतोय आपण? थोडीशी अशी मोडून घेतोय. बरं. कारण आपण त्याच्यावर रबडी घालणार आहोत. बस. आता काय पाहिजे ईश्वरा? हा 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 हा. गुलकंद कचोरीला आपण रबडीने सजवलेला आहे, म्हणजे काय फॅन्टास्टिक लागणार आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. अभिज्ञाच्या तोंडाला आधीच पाणी सुटले है ना? मला पण तसंच झालेलं आहे. तुम्हाला खायचं असेल तर पटकन पाहून घ्या रिकॅप. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.